लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथभाई शिंदे साहेब। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी झालंय। यासाठी भीमसैनिक, शिवसैनिक, सर्व बाबासाहेबांचे अनुयायी यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। आज या प्रसंगी उपस्थित पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री आमचे सहकारी जयकुमार गोरेजी, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई या ठिकाणी उपस्थित, ज्यांच्या प्रयत्नातून हे स्मारक आणि भव्य दिव्य असा बाबासाहेबांचा पुतळा उभा झाला, ते आपले शहाजी बापू पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, दीपक आबा साळुंके, आयुष्यमान धम्मदीप बंदके, आपले बंतेजी, सर्वजण नावं घेत नाही पण सर्व बंतेजी, ज्योतिताई, शिवाजीराव, देवीदास, चेतन सिंग, महेश, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, माझ्या तमाम लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ, सगळ्यांचं मनापासून आणि आज आपल्याला शुभेच्छा देतो। खरं म्हणजे बाबा पुतळ्याचं अनावरण झालं, स्मारकाचं अनावरण झालं, त्यापूर्वी मी आणखी एका सर्वसामान्य लोकांना जीवदान देणाऱ्या महाआरोग्य शिबिराला देखील भेट देऊन आलो। मला वाटतं बापू आपल्या या सांगोल्यामध्ये महाआरोग्य शिबिर पहिल्यांदा झालं आणि त्या ठिकाणी जे जे कोणी रुग्ण येतील त्यांना पुढची जी काही ट्रीटमेंट, उपचार पाहिजे ते देखील विनामूल्य मंगेश चिवटे आणि त्यांची टीम मुंबईसारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये करण्याचं देखील या ठिकाणी नियोजन केलंय। त्याबद्दल मी या आरोग्य विभागाच्या टीमचं पण मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे बापू, खरा म्हणजे तुमच्यावर लोकांचं प्रेम बघून एकदम ओके वाटतंय। सांगोलेकरांचे शब्द आभार कुठल्या शब्दात मानू या ठिकाणी, आणि अरे बस बस, आणि म्हणून गेले काही दिवस मी आभार यात्रेच्या निमित्ताने सगळीकडे फिरतोय। इथं पण मी बापूंना ज्यांनी मतदान केलं त्या सर्व मतदारांचं देखील अभिनंदन करतो आणि आभार तर मानलेच पाहिजे। आणि सांगोल्यात शहाजी बापूंना यश आलं नसलं तरी तेच तुमच्या हृदयातले नेते आहेत हे मला माहीत आहे। आणि मगाशी म्हणाले जयकुमार, या आमदार असू दे, नामदार असू दे, काही असू दे, एकनाथ शिंदे त्याच्या पाठीमागे आहे, त्याला काय चिंता, काय करायची गरज। कार्यकर्ता काम करणारा असतो, त्याला हार जितीची पर्वा नसते। आपले आमदार बाबासाहेब इथं बसले, त्यांनी मला काही कामं सांगितली, मी त्यांना सांगितलं बिलकुल चिंता करू नका। एकनाथ शिंदे असा आहे की या गेल्या अडीच वर्षामध्ये कुठल्या पक्षाचा आमदार आला कधी मी बघितलं नाही, त्याचं काम कसं होईल हेच मी पाहिलं आणि तो आनंदात आपल्या मतदारसंघात जाईल आणि विकास प्रकल्प राबवेल हे मी पाहिलं। आणि म्हणून बापू, तुमच्या मतदारसंघात किती पैसे आले?
5,500 कोटी रुपये आले. हे लक्षात ठेवा, आतापर्यंतच्या इतिहासात कधीच आले नव्हते. आणि जयकुमार गोरे यांनी सांगितलंय, इकडं गणपतराव देशमुख आणि शाजी बापू असेच दोघं असतात, अलटून पलटून असतात. तिसरा कोण असतो का इकडं? तिसरा कोण नाही. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो, अनेकदा काम करून यश मिळत नसतं, निराश व्हायचं नाही, काम करत राहायचं. आणि म्हणून लोकांनी मला काय दिलं यापेक्षा मी लोकांना काय दिलं आणि काय देणार हे लक्षात ठेवायचं आणि काम करायचं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो बापू, एखादी मॅच हारला म्हणून विराट कोहलीची बॅट थंड पडत नाही. पुढल्या मॅच मध्ये दुप्पट जोराने तुटून पडते आणि चॅम्पियन ट्रॉफी घरात येते. त्यामुळे चिंता करू नका. मगाशी ज्योतिताई म्हणाल्या, काय म्हणाल्या त्या गाडीमधून येताना दीपक आबांच्या बद्दल, एका गाडीत होते. पण बापूसाठी मी एकच शब्द उच्चारतो, टायगर अभी जिंदा है. अरे त्याला काय वाऱ्यावर सोडणार नाही मी. हाथ बढ़ाकर आसमां छू लेंगे हम अपनी हार को जीत में भी बदल देंगे हम. आणि म्हणून काळजी करू नका. आपले बापू स्पष्ट वक्ते आहेत, बोलून टाकतात. मनातलं भडाभड भडाभड मोकळ्या मनाचा आहे, ढोकळ्या मनाचा आहे, मनात काय ठेवत नाही. आणि मागे लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी भर सभेत काय म्हटलं आपल्याला आठवत आहे. बापू म्हणाले होते, ज्यांनी पाणी अडवण्याचं काम केलं त्यांना तुम्ही लोकसभेत पाठवलं, मला पाणी दिलं त्यांना तुम्ही घरी बसवलं. बरोबर ना? मोकळ्या मनाने बोलणारा माणूस आहे. आणि सांगोला दुष्काळ मुक्त करण्यासाठी बापूंनी खूप प्रयत्न केले. मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी बापू जेव्हा जेव्हा मला भेटले तेव्हा त्यांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त सांगोल्यासाठी पाणीच होतं. सांगोल्याचं पाणी कसं, सांगोल्याला कसं. आणि म्हणून सांगोलाच नाही, मंडपाबाहेर लोक उन्हात उभे आहेत, त्यांनी आतमध्ये या, पोलिसांनी त्यांना सहकार्य करावं. आतमध्ये इकडे जागा आहे, मधल्या पॅसेजमध्ये तिकडे जागा आहे, पोलिसांनी सहकार्य करून त्यांना आतमध्ये सोडावं. उन्हामध्ये ते उभे आहेत, ऊन जोरात आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे जे काही सभा झाली आहे आपली, आज सभा या ठिकाणी आलेला प्रत्येक जण बाबासाहेब स्मारकाचं दर्शन घेण्यासाठी आला आहे. आणि म्हणून त्यांचंही मनापासून मी मगाशी स्वागत केलेलं आहे. पण विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातल्या सगळ्या दुष्काळग्रस्त भागांना पाणी देण्याचं, त्यांचं सिंचन वाढवण्याचं काम आम्ही केलं. मला आठवत आहे की मी आणि देवेंद्रजींनी पहिल्यांदा शपथ घेतली त्यावेळेस आम्ही पहिला विषय घेतला तो दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांना पाणी देण्याचा, त्यांचं सिंचन वाढवण्याचा. मला आठवतंय महाविकास आघाडी सरकारमध्ये मी होतो, 2.5 वर्षात जयकुमारजी फक्त 4 सुप्रमा दिल्या आणि मी मुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा आमच्या टीममध्ये 150 सुप्रमा दिल्या. 150 सुप्रमा, सुधारित प्रशासकीय मान्यता. आणि म्हणून जेव्हा जेव्हा या ठिकाणी पाण्याचा प्रश्न येतो त्यावेळेस बापूंनी त्याचा पाठपुरावा केला. आणि परवाच मंत्रिमंडळात देखील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी 1,500 कोटीला देखील मान्यता आपल्या सरकारने दिली आहे. आणि म्हणून ताकारी, म्हैसाळ 2 स्वतंत्र उपसा सिंचन योजना, सांगोला तालुक्याला देखील सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल. आणि म्हणून माझ्या मुख्यमंत्री काळात सांगोल्याला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाच्या 883 कोटी 78 लाखाच्या कामांना आपण मान्यता दिली, हे मला आठवतंय. आणि म्हणून बापूच्या आमदारकीच्या काळात जिल्हा परिषदेच्या कोळा गटात, घेरडी गटात आजपर्यंत करोडो रुपयांची कामं केली. तलाव असेल, सभामंडप असेल, रस्ता रुंदीकरण असेल, पाईप गटार असेल, जलजीवन मिशन असेल,
सभा मंडळ सगळे लायब्ररी पासून पुस्तकं असतील, या तालुक्यात दलित वस्ती नवबौद्ध समाजासाठी बापूंनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कामं केलेली आहेत. आणि म्हणून या ठिकाणी बापू लढवय्या आहात, लढवय्या माणूस आहे. अन्याय दिसला तर सत्तेवर लात मारून उठतो, मदतीसाठी धावून जातो, तोच खरा शिवसैनिक असतो. हे बाळासाहेबांचा मंत्र दिलेला, बाळासाहेबांचा जो 86% समाजकारण 20% राजकारण, या त्यांच्या मूल मंत्रावर आम्ही चालतो आहे. खरं म्हणजे बापू भरवशाचा माणूस आहे, अडचणीच्या काळात धावून जातो. आणि म्हणून खरोखर सांगतो, आम्ही जेव्हा उठाव केला, शंभूराज इथं आहेत, आम्ही जेव्हा उठाव केला तेव्हा पहिल्या दिवसापासून बापू माझ्या बाजूला खांद्याला खांदा लावून पहाडासारखा उभा होता, पहाडासारखा उभा होता. आणि सगळे स्ट्रेसमध्ये होते तिकडं सगळे. तेव्हा तर मोठं ऑपरेशन होतं. मी डॉक्टर नसलो तरी मोठमोठे ऑपरेशन करतो मी, आणि त्यातलं एक मोठं ऑपरेशन होतं. आम्ही सगळे स्ट्रेसमध्ये होतो, पण बापू विनोद करायचे, बापू गप्पा मारायचे, बापू सगळ्यांना हसवायचे. अख्ख्या गुवाहाटीमधला पर्यटन व्यवसाय वाढून डबल नाही चौपट केला बापूच्यामुळे झाला तो. काय ती झाडी, काय ते डोंगर, बापूचा डायलॉग आजही फेमस आहे. आणि मी काही रिअल इस्टेट आपले बिल्डर आहेत, त्यांच्या जाहिरातीमध्ये पण बघितलं ते. मला बापूला माहित नाही, बिना रॉयल्टीचं लावलेलं दिसतंय ते. आणि म्हणून या ठिकाणी बापू एक मजेदार कार्यकर्ता आहे, लोकांना सुखदुःखामध्ये धावून जाणार आहे. आणि आपल्या लाडक्या शहाजी बापूंनी एकदा ठरवलं, मग हातातलं काम पूर्ण, घेतलेलं काम पूर्ण केल्याशिवाय बापू स्वस्थ बसत नाही, थांबत नाही, अशी बापूंची ख्याती आहे. आणि म्हणून या ठिकाणी बापूंनी अनेक विकास कामं केली. मी देखील निधीसाठी कधी हात आकडता घेतला नाही. त्यावेळेचं मला माहीत आहे, माझ्याकडे आलेला प्रत्येक माणूस माझ्या त्याच्या कागदावर मी सही केल्याशिवाय त्याला पाठवत नव्हतो. आणि तो अर्ज पुढे कुठे गेलाय, कुठल्या डिपार्टमेंटला गेला, याचा फॉलोअप देखील आमचं डिपार्टमेंट मुख्यमंत्री CMO घेत होतं. आणि अशा प्रकारे आमची टीम, मी आणि देवेंद्रजी पहिले सुरुवातीला होतो, नंतर अजितदादा आले, आणि एक टीम म्हणून आम्ही काम केलं. आणि मला आठवत आहे की 2.5 वर्ष आम्ही पायाला भिंगरी लावून या महाराष्ट्रामध्ये फिरलो. आणि त्यामुळेच या ठिकाणी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी कामाची पोचपावती दिली, दैदिप्यमान विजय दिला. आणि लँडस्लाईड मॅन्डेट एवढं कधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 232 का आपले किती 232 आमदार आले, ही किमया तुम्ही मतदारांनी केलेली आहे. आणि म्हणून तुमचे मी आभार मानतो. खरं म्हणजे गतिमान सरकार आणि विकास काय असतो याचे सगळे विक्रम आम्ही त्या काळामध्ये मोडले. आणि म्हणून मी आज बघा CM होतो त्यावेळेस, आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मला CM मी होतो त्यावेळेस लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सगळ्यांना CM म्हणजे कॉमन मॅन. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी DCM आहे. आता मी म्हणतो DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सर्वसामान्य माणसाला समर्पित. कारण सर्वसामान्य माणसाची नाळ तुटता कामा नये. आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत, आपण खरं म्हणजे सर्वसामान्यांमधले कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून पण मी पदावर खाली होतात, सत्ता येते सत्ता जाते, पुन्हा येते, पद येतात जातात, पुन्हा येतात. परंतु मी आपल्याला सांगतो, मला या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख जी मिळाली, ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. आणि हे मी माझं भाग्य समजतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, खुर्च्या बदलल्या, मन बदलली नाहीत, इरादे बदललेले नाहीत. दिल वही, इरादे वही, और हौसले भी वही है. आणि म्हणून आमची टीम जी काम करते आहे, ती टीम अधिक वेगाने या पुढचं जे काही विकासाचं काम आहे ते आम्ही करून दाखवणार आहोत. कारण आमचं असं आहे, प्राण जाय पर वचन न जाय. आम्ही असं म्हणणार नाही
प्रिंटिंग मिस्टेक झाली. माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगून ठेवतो की तुम्हाला किती विरोधकांनी सांगितलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि लाडके भाऊ, लाडके शेतकरी, ज्या ज्या योजना आम्ही केल्यात त्या योजना, कुठलीही योजना आम्ही बंद करणार नाही. फक्त आम्हाला थोडा थोडा अवधी, मी जेव्हा म्हणायचो तुम्ही ताकद वाढवा, राज्याची ताकद वाढवा, तुम्हाला जे जे आम्ही बोललोय ते नक्की देणार. कारण राज्य महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. या महाराष्ट्राला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींची पण साथ आहे, पाठिंबा आहे. आणि त्या आपल्या महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती जी आहे ही सगळ्या देशभरामध्ये नंबर 1 ची आहे. आणि म्हणून थोडीफार कसरत होईल, परंतु आपल्याला सांगतो की कुठली योजना, कुठल्या आम्ही जे आश्वासनं दिलीत टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही. नाही तर पूर्वीच्या काळात एकदा वीज बिल माफ केलं, निवडणुका जिंकल्यानंतर पुन्हा विजेची बिलं दिली. आता आपण झिरो बिल दिलंय, झिरो बिलला तर पैसे नाही दिले, आपण पुन्हा नवीन बिल पाठवलं नाही, झिरोच ठेवलंय. त्यामुळे हे महायुतीचं सरकार जे आहे, हे महायुतीचं सरकार दिलेला शब्द पाळणार आहे, वचनाला जागणार आहे. आणि म्हणून मगाशी मी एवढंच सांगतो की आज बाबासाहेबांचं स्मरण आपण करतोय. मगाशी उदाहरण सांगितलं की ज्योतिताईंनी बाबासाहेबांच्यामुळे सर्वसामान्य घरातला, परिवारातला एक व्यक्ती या देशाचा प्रधानमंत्री होतो, सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होतो. हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्याच घटनेने दिलेल्या अधिकारामुळे. आज हे मंत्री झालेत, खासदार, आमदार होतात, सर्व लोकांनी लोकप्रतिनिधी होणं हे काय गुन्हा आहे? फक्त सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांनी मुख्यमंत्री व्हायचं, उपमुख्यमंत्री व्हायचं, मंत्री व्हायचं, असं काय लिखापडी आहे? आणि म्हणून आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो सुद्धा सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, काही लोक संविधानाची कोरी वही दाखवून फेसबुक लाईव्ह करून कारभार करता येत नाही, तो खोटारडेपणा लोकसभेमध्ये केला, फेक नरेटिव्ह पसरवलं, सगळ्यांनी मंत्रिमंडळाचं वाटप करून घेतलं, कोणाला कुठलं खातं, कोणाला काय, 5 स्टार हॉटेल बुक केली, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. परंतु माझ्या लाडक्या भावांनी, लाडक्या बहिणींनी, लाडक्या शेतकऱ्यांनी त्यांची सगळी बुकिंग रद्द करून टाकली आणि महायुतीचं सरकार या ठिकाणी आणलं. आणि म्हणून काही लोक बंगल्यात बसून फेसबुक म्हणजे FB खेळत बसतात, त्यात काही जात नाही, बसल्या टाइमपास. FB म्हणजे काय? फुकट बाबूराव. मी सुद्धा FB आहे, पण महाराष्ट्राचा फेवरेट ब्रदर, लाडका भाऊ, फरक आहे, फरक बघा. आणि म्हणून आम्ही पद येतात जातात हो. बाळासाहेब सांगायचे पद येतात जातात, सत्ता येते जाते, पण नाव जाता कामा नये. आणि म्हणून ते नाव राखण्याचं काम आपल्याला करायचं असेल तर या महाराष्ट्रातला विकास जो आहे अधिक वेगाने आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की शिवसेना 80 जागा लढल्या, 60 जागा जिंकल्या. आज जे आमच्यावर बेमानीचा शिक्का लावतात, आमच्यावर आरोप करतात, काय एकनाथ शिंदे शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री झालं, तुमचं का पोटदुखी? 2.5 वर्षात तुम्ही घरी बसला, हा 2.5 वर्षात लोकांच्या दारात गेला, घरात गेला, शेतावर गेला, बांधावर गेला. माझ्या लाडक्या बहिणी, लाडक्या भावांसाठी, शेतकऱ्यांसाठी योजना केल्या, का पोटात दुखतंय तुमच्या? आणि म्हणून बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. आणि म्हणून आम्ही शासन आपल्या दारी घेऊन आलो. का शासन आपल्या दारी? काय होतं? का योजना पूर्वी नव्हत्या? का लाभार्थी नव्हते? का लाभ नव्हते? सगळं होतं, पण सर्वसामान्य माणूस कटकट नको म्हणून ते लाभ सोडून देत होते.
बांधवांनो आणि भगिनींनो, मी आपल्याला सांगतो, शासन आपल्या दारीमध्ये आम्ही तिघही जायचो, मी जायचो, देवेंद्रजी जायचे, अजितदादा आम्ही जायचो आणि त्या ठिकाणी जागेवर अगदी दाखल्यापासून, ट्रॅक्टर पासून, पॉवर टिलर पासून, ड्रोन पासून, हार्वेस्टर पासून सगळं घराच्या किल्लीपासून आम्ही तिथं द्यायचो. मी आपल्याला सांगतो, मला समाधान आहे की 5 कोटी लोकांना शासन आपल्या दारीमधला लाभ मिळाला. 5 कोटी लोकांना. हे सगळे जे निर्णय घेतले आपण, हे सगळे निर्णय घेतले यामुळेच तर तुम्ही एवढ्या मोठ्या जोरदार या मतांचा वर्षाव केला. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, काही नेते बघा, आमचं सगळं भोळा बाबड आहे. आमचा बापू पण एकदम कधी तो मनामध्ये ठेवत नाही. त्याच्याबरोबर खरं म्हणजे इथं सुरेश आहे, आपला दिलीप आबा आहे, दीपक आबा गाडीमध्ये एकत्र बसले. बापूला माहित आहे की यो माणूस जर सहकार्य केला असता तर बापू निवडून आला असता, पण एका गाडीत बसले. ते एवढा मोठ्या मनाचं आहे. आणि म्हणून आमची सगळी माणसं सरळ साधी आहेत, पण काही चक्केपंजे नाही. पण कला साधी असतात, साधी बिधी असतात, इनोसंट असतात, पण चेहरा भोळा आणि भानगडी 16 असे लोकही असतात. आणि त्यामुळे आपण चेहऱ्यावर जाऊ नका. मी पण चेहऱ्यावर जाऊन फसलो इतके वर्ष. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, आपल्याला काम करायचं आहे, या सांगोल्याचा विकास करायचा आहे. आणि या जिल्ह्याचा विकास करायला पालकमंत्री इकडे सक्षम आहेत. या ठिकाणी सरकार त्यांच्या पाठीशी उभं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की बापू विकासाचं जे धोरण आहे ते तुम्ही लावलं, खऱ्या अर्थाने ते पूर्ण करण्याचं काम आपलं सरकार करेल. आणि आपण बिलकुल आता आमदार जे आहेत ते आपले सहकारी आहेत असं समजून आपण काम करा. एकमेकाच्या हातात हात घालून काम करा. आणि मगाशी जयकुमारने सांगितलेलं आहे, इकडे 2च लोक असतात, तिसरा येत नाही. गमतीचा भाग सोडा, पण बघा, राजकारण खेळीमेळीने झालं पाहिजे. निवडणुकीपुरतं राजकारण, निवडणूक झाली की राजकारण संपलं आणि मग लोकांसाठी आपण काम करायचं असतं. आणि म्हणून तर मी हे किती वर्ष केलंय, 40 वर्ष केलं. म्हणून तर मी एक शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो, ही भूमिका ठेवली म्हणून. आणि मग माझ्याकडे कोणी आलेला, मी परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करतो की माझ्याकडे आलेला कोणीही खाली हाताने वापस जाता कामा नये. इथं देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून मगाशी अनेक उदाहरणं दिली, वर्षाची दिली, इतर दिली. आज आम्ही एक टीम म्हणून काम करतोय. आज टीम म्हणून या राज्याला पुढे नेतोय. आणि म्हणून या राज्याला नंबर 1चं आपल्याला करायचं आहे. मी पुन्हा एकदा सांगेन, आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी 10-11 वर्षापूर्वी देशाची विकास यात्रा सुरू केली. खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय, विकास होताना पाहतोय, आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये रोशन करताना पाहतोय, देशाचा नावाचा डंका जगभरात पिटताना पाहतोय. आणि याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. गेल्या 10 वर्षात देश किती बदललाय बघा आपण. बघा, आज दारिद्र्य रेषेखालची 35 कोटी लोक वर आले, 80 कोटी लोकांना मोफत राशन मिळतंय. किती लाडक्या बहिणींना जनधन योजना, लखपती दिदी, जे आपण पण लाडक्या बहिणींची योजना केली. आज कितीतरी योजना, शेतकरी सन्मान योजना, सगळ्यांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे. काँग्रेस म्हणायची गरिबी हटाओ, गरिबी हटाओ, गरिबी हटाओ. गरीब हटली नाही, गरिबी नाही हटली, गरीब हटला. परंतु आपल्या या सरकारच्या काळात, केंद्र सरकार मोदीजींच्या काळात गरिबी हटवण्याचं काम केलं, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम केलं. तेच काम आपल्या राज्यामध्ये आपण करतोय. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो, बाकी आज जास्त काय मी कोणावर टीका करत नाही, कारण आपल्याला काम करायचं, आपण काम करणारे आहोत. या एकनाथ शिंदेवर किती आरोप केले, किती आरोप करणार. उठता बसता झोपता उठता स्वप्नात सुद्धा एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे.
काय केलं एकनाथ शिंदेने? स्वतःसाठी काय केलं? सर्वसामान्य लोकांसाठी केलं, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी केलं. या महाराष्ट्रातला प्रत्येक घटक सुखी झाला पाहिजे यासाठी आपण धडपड केली. आणि म्हणूनच मला आपल्याला एवढंच सांगतो की परवा मला इथून जवळच समाधान पंढरपूरचे आमदार आहेत, मला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला. संत तुकाराम महाराजांचा पुरस्कार मिळाला, मला फार समाधान वाटलं. त्यापूर्वी दिल्लीमध्ये शूरवीर महापराक्रमी महादजी शिंदे पुरस्कार मिळाला. आणि या महापुरुषांचा पुरस्कार मिळणं हे देखील माझ्यासाठी भाग्याचं आहे. त्याचबरोबर गेल्या आठवड्यात कुठला इंडियन एक्सप्रेसमध्ये 100 पॉवरफुल माणसांच्या लिस्टमध्ये देखील माझं नाव होतं. मी काय स्वतःची तारीफ करत नाही, मी मुख्यमंत्री नसताना मिळालेले पुरस्कार आहेत, हे तुमचे पुरस्कार आहेत, हे जनतेला मिळालेले पुरस्कार आहेत. आणि म्हणून मी जेव्हा जेव्हा मला जे पुरस्कार मिळतात मी ते जनतेला सुपूर्द करतो, जनतेला अर्पण करतो. हे मी एक असा कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळे मला किती तुम्ही आरोप केले तरी सुद्धा मी बिलकुल आरोपाला कामानेच उत्तर देणार, आरोपाला आरोपातून उत्तर देणार नाही. आणि म्हणून मी बाकी काय आज बोलत नाही. पण या शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेण्याचं काम, आज बाबासाहेबांचं स्मरण करतोय आपण. आज 14 एप्रिल बाबासाहेबांची जयंती आता पुढे येते, त्याचं औचित्य साधून आपण या स्मारकाचं आज भव्य दिव्य असं लोकार्पण केलंय. आज आपण मुंबईमध्ये इंदू मिल या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक करतोय. ते जगाला हेवा वाटावं असं स्मारक इंदू मिलमध्ये आपलं सरकार करतोय. बाबासाहेब जिथं जिथं राहिले, लंडनमधलं घर बाबासाहेबांचं आपल्या सरकारने त्याचं स्मारक केलं. बाबासाहेबांच्या जिथं जिथं पाऊल खुणा आहेत, बाबासाहेबांच्या जिथं जिथं बाबासाहेब गेले, बाबासाहेबांच्या त्या आठवणी जिवंत करण्याचं काम, त्याचं स्मारकात रूपांतर करण्याचं काम आपल्या सरकारने केलं. बाबासाहेबांना काय किती लोकांनी त्रास दिला आपल्याला माहीत आहे. जे बाबासाहेबांचं संविधान म्हणून संविधान खतरे में म्हणणारे, बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये पराभूत करणारे हेच लोक होते. बाबासाहेब देखील म्हणायचे काँग्रेसचे जळकं घर आहे, सावध राहा. बाबासाहेबांचं स्मारक, बाबासाहेबांची आठवणी, बाबासाहेबांचं जे काही म्हणजे मोठेपण आहे, ते मोठेपण बाबासाहेबांनी घटना लिहिली. अनेक देशाच्या घटनांचा अभ्यास करून बाबासाहेबांनी सर्वोत्कृष्ट घटना आपल्या देशाची लिहिली. आणि त्याचा आदर्श घेऊन आज केंद्र सरकार काम करतंय, मोदीजी काम करतायत, इथं आपलं महायुतीचं सरकार काम करतंय. बाबासाहेबांच्या आदर्शावर आपण चालतोय. म्हणूनच सर्वसामान्य माणूस, दलित, शोषित, पीडित हा मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याचं जीवन बदललं पाहिजे, त्याच्या आयुष्यामध्ये चांगले सोन्याचे दिवस आले पाहिजे. हे काम आपण करतोय. आणि म्हणून हे राज्य आता सगळ्या क्षेत्रात पुढं आहे, एक नंबरला आहे. आता मध्ये मी जेव्हा दावोसला गेलो तेव्हा 2 वेळा 7.5-8 लाख कोटी रुपयाची आपण इन्व्हेस्टमेंट आणली. आता देवेंद्रजी गेले 15 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आणली. 25 ते 26 लाख कोटी, 25 ते 26 लाख लोकांना रोजगार मिळतोय. परवा आम्ही मुंबईमध्ये केले. खूप मोठ्या प्रमाणावर लोक येत आहेत. आपल्या राज्यामध्ये इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे. आपल्या राज्यामध्ये उद्योग आले तर तुम्हाला नोकऱ्या मिळणार. इथं MIDC आहे की नाही? MIDC बापू आपल्या इकडं जर तुम्ही जागा दिली तर उद्योग मंत्र्यांना मी सांगेन की MIDC देखील आपल्या इथं झाली पाहिजे. पालकमंत्री महोदय आपण पाठपुरावा करा, आमदार आहेत. आणि म्हणून बापू या ठिकाणी आपलं हे सरकार जे आहे रिझन देणारं नाही, और डिसिजन घेणारं सरकार आहे, रिझन देणारं नाही, ऑन द स्पॉट डिसिजन घेणारं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा एवढंच मी सांगतो की शहाजी बापू आपण जरी पराभूत झाला असाल
तरी जबाबदारी आपली संपलेली नाही. बघा लोकांमध्ये किती तुमच्याबद्दल क्रेज आहे. मी रस्त्यावर येताना पाहिलं तुमच्याबद्दल किती क्रेज आहे लोकांच्या मनामध्ये. खरी लढाई तर आता सुरू झालेली आहे आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो, तुम्हाला इथं आता पक्ष म्हणून मी सांगतो, शिवसेना वाढीचं काम तुम्ही करताय. गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक, या सगळ्या गोष्टी आपण करता. आता महायुती आहे, आपलं महायुतीचं हे व्यासपीठ आहे आणि म्हणून महायुती मजबूत करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक निवडणुका आपल्याला जिंकायची आहेत. आणि म्हणून त्यासाठी एवढंच सांगतो, बापूंना देखील मी असं मोकळं ठेवणार नाही, बापूला देखील जबाबदारी देईन. आणि त्यासाठी मी आपल्याला पुन्हा एकदा, आपण एक मोठं पुण्याचं काम आज केलं. बाबांचं स्मारक इथं मला आल्यानंतर कळलं की त्यावेळी मुख्यमंत्री असताना 2 कोटी रुपये पुतळ्याला, मला तर आठवतही नाही, कारण मी कधी कधी काम बघितलं नाही. कुठलं काम आहे बाबा, हे काम आहे कसं, आणि कुठल्याही ह्याच्यावर मी कधीही कुणाला किती पैसे दिले फक्त देणी जाणीव मला होती. माझं या हाताला दिलेलं या हाताला कधी कळू दिलं नाही मी. माझी पद्धत आहे. आणि म्हणून मगाशी मी आरोग्य शिबिरात गेलो, तिथे आरोग्य शिबिरामध्ये तुडुंब गर्दी होती. तेही मी आपल्याला सांगतो, महाविकास आघाडीच्या काळात 2.5 वर्षात 3 कोटी रुपये दिले होते. या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात 450 कोटी मुख्यमंत्री सहायता निधीतून दिले आणि जवळपास 60 ते 70 हजार लोकांचा जीव वाचवण्याचं काम केलं. हे पुण्याचं काम आहे. शिबिराचं देखील आयोजन आज या ठिकाणी झालं आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. इथे एक चिठ्ठी आलेली आहे की बाबासाहेब आंबेडकर स्मारकास 50 लाख रुपये बापूंची मागणी आहे. काय 50 लाख रुपये पाहिजेत? 50 लाख रुपये बाबासाहेबांनी तर आपल्याला पैसे दिलेत. बाबासाहेबांच्यामुळे तर आपण सरकार चालवतोय. त्यामुळे 50 लाख रुपये तुम्हाला आत्ता इथून, मी तुम्हाला इथून विमानात बसेपर्यंत तुमच्याकडे 50 लाख रुपयाची. त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्याला मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी अगदी तिथे नजर पोचत नाही तिथपर्यंत या ठिकाणी लोक उभे आहेत. त्या सगळ्यांचं मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. बापू तुमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. बापूकडून लक्षात घेतलं पाहिजे की मनाचा मोठेपणा कसा ठेवायचा असतो. माझं आणखी मन मोठं होणार आहे तुमच्याकडे बघून. त्यामुळे पुन्हा एकदा शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. भीमसैनिकांना संबोधित करण्यासाठी उपस्थित